की आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अजित कुमार साहेब आणि तसेच त्यांच्या सोबतीला आधी राहिलेले आपल्या अकोल्याचे DSP जी श्रीधर साहेब, त्याच्यानंतर बच्चन सिंग साहेब आणि आता अर्चितजी चांडक साहेब ह्यांनी जे आमच्या समस्या सोडवण्याचं कार्य यांनी केलेलं आहे आणि ह्या 5 वर्षापासून त्यांनी समस्या सोडवल्या आहेत. त्याच्यामुळे ह्या उत्सवाला जेव्हा लोकांना कळतं, जेव्हा भक्तांना माहीत पडतं की अरे आधी ज्या अडचणी होत्या त्या आता नाही आहेत, आहे ना. जसं आता महिलांची सुरक्षा आहे, त्याच्यानंतर रस्त्यांची दुरुस्ती आहे. ह्या सगळं अधिकाऱ्यांनी हे सगळं कार्य करून हे सगळी उत्सव जो आहे हा सुकर केला आहे आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये गर्दी वाढत आहे. कोणी काहीही बोललं तरी श्रेय या अधिकाऱ्यांचं आहे, हे मी प्रामाणिकपणे इथं कबूल करतो. क्या बात आहे, खूप छान सांगितलं दादा. मला पप्पू सरांकडून जाणून घ्यायचं आहे की सर, जसं आता दादांनी सांगितलं प्रशासकीय अधिकारी बदलत राहतात, पण त्यासोबतच कार्यकारिणी सुद्धा बदलत असते. तर अशा वेळी तुमच्यासोबत जेव्हा नवीन कार्यकारिणी उभी राहते तर त्यांचा जोश कशा पद्धतीचा आहे? प्रत्येक वेळेस मी पाहिलेला आहे. आज मला 8 ते 10 वर्षापासून मी शांतता समितीचा अध्यक्ष आहे. राजू भाऊच्या सोबत जेव्हा काम करण्याची संधी मिळाली त्यावेळेस हे पाहिलं की प्रशासनाने प्रत्येक वेळेस मदत केलेली आहे आणि प्रत्येक कार्यकारिणी जो आहे सभासद हा आपला अकोला जिल्ह्याचा असल्यामुळे निश्चितच राजराजेश्वर महाराजांचं जल अभिषेक करणं हे प्रत्येकाचं सौभाग्य आहे आणि प्रत्येक कार्यकारिणीचा सभासद जो आहे तो प्रत्येक वर्षी आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी अति उत्साहित असतो आणि भोलेनाथाचा आशीर्वाद असल्यावर प्रत्येक कार्यकारिणी हे यशस्वीरित्या आपलं कामकाज करते. बिलकुल. राजेश सर, तुम्हाला विचारायचं आहे की यावेळेला जे जलाभिषेक केला जातो किंवा जी प्रदक्षिणा राजेश्वराला घातली जाते आणि त्यानंतर पालखी ज्या पद्धतीने एक्झिट करते किंवा बाहेर निघते, तर त्याच्यात मला वाटतं काहीतरी बदल केलेले आहेत, तर त्याविषयी आम्हाला थोडंसं सांगा. निश्चितच बदल हा परिवर्तन ही संसाराची रीतच आहे. आधी मंदिर जे होतं ते चाहू बाजूंनी घरांनी आणि भिंतींनी घेरलेलं होतं. महाराष्ट्र राज्य सरकारने जेव्हा 250 करोड रुपये या मंदिराला जाहीर केले आणि त्यानंतर जी मागची बाजूची जी विनाकारांची भिंत होती त्या मंदिराला ती प्रशासनाने तिथून पाडून टाकली. आता मागच्या 82 वर्षापासून जरी हा सोहळा होत असला तर दुसरा रस्ता नव्हता, म्हणून ज्या दरवाजातून पालख्या आतमध्ये जायच्या, प्रदक्षिणा करायच्या आणि तिथूनच बाहेर पडायच्या. त्यात व्हायचं काय की तिथं एकतर मंदिराचा जो रस्ता आहे तो अरुंद आहे आणि त्यामुळे काय व्हायचं की अबालवृद्ध आहेत, महिला आहेत, लहान मुलं आहेत, एकच मार्ग असल्यामुळे तिथं फार गर्दी व्हायची, थोडंसं चेंगराचेंगरीची भीती असायची. पण जेव्हा ही भिंत पाडण्यात आली, आम्ही आमच्या अकोल्याचे DSP साहेब जे आहेत, अर्चित चांडक साहेब यांच्याशी आम्ही चर्चा केली की ऑलरेडी ही भिंत आता पडलेली आहे, तर याच्यामध्ये असा बदल करून पालख्यांनी प्रदक्षिणा मारावी आणि मागच्या बाजूंनी त्या पालख्या तिथून मंदिरातून बाहेर पडाव्यात आणि ह्याच्यामुळे जे आहे मॉब कंट्रोलिंग फार चांगलं होते आणि साहेबांनी त्यामध्ये भरभरून प्रतिसाद दिला. 2,500 पोलीस साहेबांनी बाहेरच्या जिल्ह्यातून मागवले आणि त्यामुळे ह्या सगळं जे आहे हे सगळं शक्य झालं. पप्पू सर, मला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय, यावेळेला मातृशक्तीचा मोठा सहभाग बघायला मिळतो आहे. तो पालखी असेल, कावड असेल किंवा जे स्टॉल्स लावतात त्याच्यामध्ये सुद्धा महिला बघायला मिळत आहेत. तर कशा पद्धतीचं तुमच्याकडे जबाबदारी होती, महिला असल्यामुळे सुरक्षितता असेल किंवा त्यांना एक वातावरण चांगलं मिळावं यासाठी काय शाखा समितीच्या वतीने उपक्रम राबवले? प्रत्येक वर्षाप्रमाणे या वर्षी सुद्धा महिलांचा आणि विशेष करून लहान मुला मुलींचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग आहे. मला आठवतंय ज्यावेळेस मी पहिल्यांदा शांतता समितीचा अध्यक्ष झालो त्यावेळेस अकोल्याचे पोलीस अधीक्षक म्हणून कलासागर साहेब होते. कलासागर साहेबांच्या वेळेस मी त्यांना विनंती केली की साहेब, माझ्याकडे एक 60 ते 70 वयाची एक म्हातारी आली आणि मला तिनं सांगितलं की वकील साहेब, मेरे को भी भोलेनाथ का अभिषेक करना है, तर मला एक आवड वगैरे आणायची आहे, तर तुम्ही याच्यासाठी काहीतरी करा. म्हटलं ठीक आहे आई, मी करतो. आणि त्यावेळेस ही जी गोष्ट आहे, मी जेव्हा माननीय पोलीस अधीक्षक जे आहे कलासागर साहेब यांना सांगितलं तर त्यांनी सांगितलं की बा, प्रशासनाचं तुम्हाला सहकार्य आहे, परंतु महिलांनी कावड काढायची किंवा नाही काढायची हा प्रत्येकाचा आपला उद्देश आहे, आपला जे आहे भाव आहे. अशा वेळेस जे आहे महिला कावडची जी आहे प्रथा आपण सुरू केलेली आहे आणि प्रशासनाने